सध्या बघाल तिकडं कारवाईच्या घटना पाहायला मिळत आहेत। छापे, कारवाया यांमुळे गुन्हेगारांची चांगलीच तारंबळ उडाली आहे। पण प्रशासन चांगलंच ऍक्शन मोडवरही आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु अनेकांच्या मनात प्रश्न आहेत, दुर्घटना आधी की कारवाई? जाणून घेऊयात। मी ऐश्वर्या पाटील, आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी। पुण्यातील विषारी दारूच्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। काही क्षणाच्या नशेनं अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं राज्यभर विशेष मोहीम हाती घेतली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही अवैध हातभट्टी दारू विरोधात धडक कारवाया सुरू झाल्या। अवघ्या 2 दिवसात म्हणजेच 29 आणि 30 मे रोजी जिल्ह्यातील 11 विशेष पथकांनी तब्बल 40 गुन्हे दाखल केले। 32 आरोपींना अटकही करण्यात आली आणि 8,33,000 रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला। मोरेवाडी, सरनोबतवाडी, कणेरीवाडी, दानोळी, नेसरी, बहिरेवाडी, नागाव यांसारख्या जिल्ह्यातील विविध भागात कारवाई करण्यात आली आणि अजूनही या कारवाया सुरूच आहेत। मात्र या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय। पुण्यातील दुर्घटनेनंतर अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया होत आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत। अशा घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होते का? मात्र याचं दुसरं वास्तवही समोर आलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर विभागाकडून नियमितपणे कारवाया सुरू आहेत। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 2,601 गुन्हे दाखल करण्यात आले असून 10,84 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। तर चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 30 मे 2026 या कालावधीत 2 महिन्यांच्या कालावधीतच 466 गुन्हे दाखल करण्यात आले असून 400 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 2,88 लाख रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये 13% तर जप्तीमध्ये तब्बल 123% वाढ झाली आहे। म्हणजेच कारवाई सुरू होती आणि सुरू राहणार। पण पुण्यासारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे तर नागरिकांनीही अवैध दारू विरोधात माहिती देऊन सहकार्य करणं तितकंच आवश्यक आहे। कारण विषारी दारूचा प्रत्येक अड्डा हा एखाद्या कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्याची वाट पाहत असतो आणि जीव गेल्यानंतरची कारवाई महत्त्वाची असली तरी जीव वाचवणारी जबाबदारी त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे। पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी।